मातृतुल्य वात्सल्य भावजीच्या ठाई अशी ती सर्वांची कृष्ण सखी अर्थातच आपली वसुंधरा आलीये तुमच्या सन्मानासाठी। तर त्यांचा एक फोटो बघितला होता मी कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या फिनिश लाईनच्या पुढे भारताचा एक फ्लॅग घेऊन एक फोटो होता त्यांचा आणि का कुणास ठाऊक मला इतकी तीव्र इच्छा झाली की एक दिवशी हे करायचं। कोणतेही काम करण्यापूर्वी मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त असायलाच हवे, कारण शरीर हे मंदिरासारखं असतं आणि म्हणूनच त्याचं पोषण योग्य तऱ्हेने व्हायला हवं असा आग्रह धरणाऱ्या डॉक्टर अश्विनी विनोद जाधव साऊथ आफ्रिका येथील कॉम्रेड्स 90 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करणारी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वप्रथम महिला। रनिंग आणि फिटनेसचा वसा स्वतःपर्यंत न ठेवता वुमेन्स मॅरेथॉन, रणरागिणी रन क्लब, किड्स रन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करणारी आमची ही नवदुर्गा। म्हणूनच आज आम्ही सन्मान करतोय डॉक्टर अश्विनी जाधव यांचा। नमस्कार बुलढाणेकर, मी किरण सांगळोदकर वाघमारे। कविवर्य मंगेश पाडगावकर असं म्हणतात, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा। आनंदानं कसं जगावं हे आज आपल्याला सांगणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर अश्विनी विनोद जाधव। ताई नमस्कार। नमस्कार। सतत प्रसन्न आणि हसऱ्या असणाऱ्या आमच्या अश्विनी ताई, तुम्हाला माझा प्रश्न आहे, आनंदानं कसं जगावं हे तुम्ही आम्हाला सांगा। आनंदाने कसं जगायचं यापेक्षा जगायचं कसं हाच मुख्य मुद्दा आहे। आपण लहानपणापासून एका चाकोरीबद्ध आयुष्य जगतोय, म्हणजे लहान असल्यानंतर आपल्याला पहिले अभ्यास करावा, त्यानंतर शिकून मोठं व्हावं, पैसे कमवावे, त्यानंतर तुम्ही तुमची डिग्री वगैरे घेताय, मुलींना स्पेशली नंतर लग्न करायचं, त्यानंतर तुम्ही सेटल व्हा, मुलं बाळ संसार, एक जीवनच चाकोरीबद्ध झालंय आपल्या सर्वांचंच आणि हे आपल्याला सांगितलं गेलंय, हे आपल्याला समजावलं गेलंय, त्यामुळे आपल्याला सुद्धा हे योग्य वाटतं। समाजाने एकत्रित राहावं म्हणून ह्या ज्या सामाजिक संकल्पना किंवा ह्या ज्या आहेत याच्यामध्ये आपण फार बांधलं गेलेलो आहोत। परंतु आणि मीही त्यातलेच होते, म्हणजे लहान असल्यानंतर ज्या वेळेला होते अगदी 4थी 5वी जेव्हा हे कळायचं तेव्हापासून डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं। वडिलांनी तसं कदाचित ते लहानपणापासून त्यांनी बिंबवलं होतं आपल्यावर की डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, आणि मग अभ्यास खूप करायचा, अभ्यास करत करत पुढे जायचं, डॉक्टर व्हायचं, हे केलं, लग्न झालं, त्यानंतर संसारात जसं सगळे रमतात तसे रमले, प्रॅक्टिस, मुली ह्याच्यामध्ये बरेच वर्ष निघून गेले। स्वतः डॉक्टर असून आणि जवळपास एक 15-20 वर्ष मेडिकल फील्डमध्ये घातल्यानंतर सुद्धा ॲज सच स्वतःच्या आरोग्याचा कधी विचार नाही केला। म्हणजे आपले डॉक्टर आम्ही इतरांना ट्रीटमेंट देण्यासाठी सदैव तत्पर असतो, कुणालाही प्रॉब्लेम झाला तर त्याचा प्रॉब्लेम आपण ताबडतोब सॉल्व्ह करावा आणि त्यांना पेन मधनं रिलीफ करावं, हे सगळं आम्ही पहिल्या दिवसापासून शिकतो। परंतु ह्या सगळ्या गोष्टी स्वतःवर आम्ही कधीच लागू केल्या नाही। आणि ज्या वेळेला मग पहिली प्रेग्नन्सी झाली आणि दुसरी प्रेग्नन्सी ज्या वेळेला होती, पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये पण खूप बॅकएक वगैरे त्रास होता, सेकंडच्या वेळेला पण पुन्हा जेव्हा त्रास सुरू झाला त्यावेळेला थोडेसे चक्र फिरले की काहीतरी गडबड होत आहे, की आपलं वय एवढं नाहीये, मग आपल्याला का त्रास होतोय। आणि तेव्हा तुम्ही कॉन्शियस झाले, थोडंसं मी विचार करायला लागले आणि त्यातल्या त्यात मी डायबिटीज पेशंट असल्यामुळे डायबिटीसचे पेशंट रोज बघायचो, भेटायचो, मग त्यांच्या समस्यांमध्ये त्यांचं ते गोड खाणं आणि हे सगळं हे रोजचं बघत होतो। त्याच्यामध्ये पेशंटना आपण सल्ला कसा द्यावा जेव्हा आपण स्वतः साखर खातो, की ज्या वेळेला मी पेशंटला सांगायचं म्हणून साखर सोडली त्याच्यानंतर मला मेजर चेंजेस माझ्या स्वतःमध्ये लक्षात आले। मला कायम क्रेविंग्स असायच्या, हे खायचंय ते खायची इच्छा होते, आणि मुंबई मधलं सगळं एज्युकेशन होतं त्यामुळे वडापाव, पावभाजी, बर्गर, पिझ्झा हेच ऍक्च्युली स्टेपल फूड, रुटीनचं जेवण होतं ते हेच असायचं। इथे आल्यानंतरही मग थोडंसं म्हणजे इथलं जरी विलेज बॅकग्राऊंड जरी असलं तरी मग माझ्यामुळे या बाकी लोकांनाही सवय लागायला लागल्या होत्या, मध्ये बर्गर मागवा हे मागवा, पण मग साखर सोडल्यानंतर क्रेविंग्स जे होतात आपल्याला प्रत्येक पदार्थांमध्ये मन जातं, ही कायमचीच बंद झाली माझी। मग नंतर तिथनं बाळ झालं, पहिली प्रेग्नन्सी तर मी अगदी घरामध्येच खाणं पिणं एन्जॉय करून काढली। सेकंड वेळेला पण असं ठरवलं होतं की हा कदाचित वेळ आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार नाही, बरोबर, मग यामध्ये आपण काय काय करू शकतो हे थोडंसं त्यावेळेला आपण डोक्यात बऱ्यापैकी आलं होतं। मग त्यावेळेला गरबा होता, मग कुणाला न सांगता अगदी 3ऱ्या महिन्यामध्ये 4-5 तास गरबा खेळला खरंच,
नंतर मग आमचे IMH हळदी कुंकू असायचे. म्हणजे कुठलाही कार्यक्रम, म्हणजे माझी सेकंड प्रेग्नन्सी मी फार मेमोरेबल केलेली आहे. कुठलेही इव्हेंट्स करायचे म्हणा, ऑर्गनाईज करायचं म्हणा किंवा अटेंड करायचं, कुठे आम्हाला ऐकायला आवडेल काही स्पेशल जर असेल तर. हो नक्की आहे ना. मग त्यावेळेला मी पहिल्यांदा 5 किलोमीटर बुलढाणा अर्बन मध्ये वॉक केला होता. मग बुलढाणा अर्बनची मॅरेथॉन आली. म्हटलं आपण चला पार्टिसिपेट करून बघूया. मग डॉक्टर मेहर मॅडम होत्या गायनेकोलॉजिस्ट, त्या मला बोलल्या मी तुझ्यासोबत वॉक करते, तू टेन्शन घेऊ नको. पण मग ते 1.25 तासामध्ये कम्प्लीट केलं. त्यानंतर लगेच 1 महिन्याने डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ झाल्याच्या 5व्या-6व्या दिवशी कोविड आपला लॉकडाऊन सुरू झालं होतं. म्हणजे 14 मार्चला ती झाली आणि 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झालं. ऍक्च्युली लॉकडाऊनच्या अगोदर बुलढाण्यामध्ये ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या दिवशी एक डेथ झाली होती. तर मग तिथनं जो प्रवास सुरू झाला त्यानंतर मग 1 वर्ष घरातच, कुठल्याही काही ऍक्टिव्हिटीज झाल्या नाही. आणि सेकंड वेव्ह आली मग कोविडची आणि कदाचित माझं आयुष्य तिथं बदललं. काही दुःखदायक प्रसंगही काही घडलेत. हो, त्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. माझं बाळ 1 वर्षाचं होतं आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये एका दिवशी मला खूप फिवर आणि बॉडी कसं सुरू झालं आणि टेस्ट केल्या तर माझी टेस्ट तर पॉझिटिव्ह आलीच कोविडची, पण आमच्या घरच्या 7ही जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह होत्या. मला तर आयसोलेट केलं होतं कारण माझी स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आणि मी सिम्प्टोमॅटिक होते. बाकी लोक सिम्प्टोमॅटिक नव्हते. तर वरती रूम मध्ये मी एकटे होते, पण बाळ होतं छोटं माझं. मग ते बाळ फिडिंग पुरतं माझ्याकडे आणायचे. सेम टाइमला माझी लहान भावाची बायको, दुर्दैवी जरी घटना असली तरी आता आपण मेन्शन करूया की ती 9 महिने प्रेग्नेंट असताना तिला पण कोविड झाला आणि तिला मग तिथे मुंबईला ती असते, मुंबईला तिला DY पाटीलला ऍडमिट केलं. पहिल्या दुसऱ्या दिवशीच तिला व्हेंटिलेटर लागलं. बॅडच होती. बरेच प्रयत्न केले, खर्च ठीक आहे तो काही विषय नसतो, पण 50-52 दिवसानंतर ती व्हेंटिलेटरवर राहून सुद्धा तिचा आम्ही जीव वाचवू शकलो नाही. बाळासकट ती एक्सपायर झाली. पण त्याच वेळेला मी स्वतः कोविड नंतर एक पोस्ट कोविड फटिग सिंड्रोम नावाचा एक आजार म्हणा किंवा एक कंडिशन म्हणा त्याने ग्रासलेले होते. म्हणजे 15 दिवस तर मी ठीक होते, पण नंतर मला इतका फटिग आणि इतका विकनेस होता की वॉशरूमला सुद्धा मला व्हीलचेअरवर जावं लागायचं. त्याच्यानंतर खाऊ पण घालायला लागत होतं. कुठलीच गोष्ट इंडिपेंडेंटली करू शकत नव्हते. एका ठिकाणी जिथे नेऊन बसवलं तिथे झोपवलं तिथे दिवसभर राहायचे. आणि कोविड असल्यामुळे बाकी पण सगळेजण घरात प्रश्नच नव्हता. पण त्या 3 महिन्यांमध्ये आयुष्याच्या बऱ्याचशा गोष्टी मी एकटं पडून शिकले. त्यावेळेला सुरुवातीला मी जेव्हा म्हणजे एका ठिकाणी बसून असायचे त्यावेळेला सगळ्यांना फार त्रास होता की आता यंग आहे आणि हे काय झालंय, नेमकं काय होतंय, आणि डायग्नोज पण होत नव्हतं कारण कोविडच्या बाबतीतची आपल्याला ट्रीटमेंट सुद्धा माहिती नव्हती. सगळा आजार नवीन होता. पण हळूहळू मग बऱ्याचशा डॉक्टरांशी बोल, म्हणजे हिंदूजा, लीलावती सगळे फ्रेंड्सच आहेत बऱ्यापैकी. मग त्यांनी ते काही टेस्ट सांगितल्या, त्या टेस्ट करून घेतल्या, त्याप्रमाणे ते डायग्नोसिस झालं. पण मग ज्या वेळेला बेडवर ऑक्सिजन लावून पडायचं काम पडायचं त्यावेळेला असं वाटायचं की आपण इतरांवर किती मोठी जबाबदारी झालोय. म्हणजे मी अवलंबून आहोत आपण. माझ्या घरी त्यावेळेला 90 वर्षांच्या आमच्या आजी होत्या. त्यांची काळजी मी घ्यायची सोडून माझ्या घरचे सगळे जण, माझ्या 2 लहान मुली, हे सगळे मिळून माझी काळजी घेत होते. आणि तेव्हा असं लक्षात आलं की आरोग्य नसेल तर आपण इतरांवर खूप मोठी जबाबदारी होऊन जातो. आपण आपल्या आरोग्याची काळजी जर घेतली तर आपण या सगळ्यांना या जबाबदारीतनं मुक्त करू शकतो. आणि त्याच वेळेला मग ही माझ्या बहिणीचे म्हणजे लिटरली तिचे जे लास्ट राईड्स केले त्यावेळेला मी पहिल्यांदा उठून बसले होते. आणि पण त्या प्रसंगामध्ये आणखी 1-2 गोष्टी कळल्या की आयुष्य हे आज आहे, बरोबर, उद्या परवा कुठला दिवस येईल येणार नाही हे काहीच प्रेडिक्टेबल नाहीये. आणि कोरोना काळामध्ये आपल्याला हेच शिकायला मिळालं सगळ्यांनाच की आजचा दिवस जगणं किती महत्वाचं आहे. बरोबर. मग त्या दिवशी मी ठरवलं होतं 13 जून मला अजूनही आठवतं की यानंतर मी इतर कुणाहीसाठी 5 मिनिटाच्या वर माझ्या मेंदूमध्ये जो आपण काय असतं आपल्याला एक थोडी सवय पडलेली असते महिलांना स्पेशली की आपलं सगळं आयुष्य आपण इतरांसाठी जगतो. इतरांनी मला व्हॅलिडेट जर केलं की इतरांनी जर मला म्हटलं मी चांगलं करते किंवा मी योग्य आहे तरच मी योग्य आहे. म्हणजे आपल्यामध्ये सतत एक आयडियल वाईफ, एक आयडियल मदर, एक आयडियल सून असं बनण्याचं एक बीज असतं की मी आयडियलच झाली पाहिजे. मग त्यासाठी आपण किती तारांबळ उडाली तरी आपण मग अगदी म्हणजे मला आठवतं मी बरेच वेळा असं खूप सारे इव्हेंट वगैरे करून यायची, मारल्यानंतर पण काहीतरी करून खाऊ घालायची इच्छा आणि असं सुपर वुमन फिलिंग येतं आपल्याला. म्हणजे माझं घर माझी जबाबदारी आहे, माझी मुलं सगळी आहे आपली जबाबदारी, पण फक्त आपलीच किंवा तेवढीच जबाबदारी नाही आहे. मग त्या दिवशी नंतर मग 14 तारखेला जेव्हा बुलढाण्याला परत आले त्या दिवशी सरांना म्हटलं की हात पकडून 100 मीटर का होईना मला चालायला लावा.
आणि सेम टाइम सरांचा थोडासा तो मागचा रनिंगचा एक पगडा होता आणि डॉक्टर्स अँड फिटनेस एक ग्रुप होता जो फेसबुकवर साधारणतः 40,000 डॉक्टर्सचा एक ग्रुप आहे. तर ते लोक ना वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज करून त्या ग्रुपवर अपलोड करायचे. कोणी रनिंगमध्ये 1000 किलोमीटर, सायकलिंगमध्ये 1000 किलोमीटर सायकलिंग करताय, 600 किलोमीटर करताय, BRM नावाचा एक प्रकार असतो. मग कोणी रनिंगमध्ये मॅरेथॉन्स करायचे. मग ह्या गोष्टी पण त्यावेळेला एकटं बसायचं कुठेतरी माइंडवर इम्पॅक्ट होत होत्या. मग ठरवलं की आपण आता यातनं बाहेर पडायचं आणि आपल्या चाकोरीबद्ध आयुष्य जे जगतोय त्यातनं काय वेगळं करता येईल ते याच्यावर आपण करा. आणि किंवा आपल्यामध्ये ज्या ज्या क्वालिटीज आधी होत्या ऍज अ स्टुडंट त्या क्वालिटीज आपण आता का नाही जगू शकत हा एक विचार केला. आणि मग तिथनं सुरुवात झाली. मग त्यानंतर मग अगदी हात धरून 500 मीटर 1000 मीटर असं करत 2-3 किलोमीटर असं झालं. मग सरांना म्हणायचे की आता जिम जॉईन करूया. मग थोडं जिम केलं कारण आपली स्ट्रेंथ जी आपण लूज करतो जेव्हा आपण रेस्ट करत असतो त्यावेळेला. मग मध्ये मग सरांचेच मित्र होते तर त्यांनी आयर्न मॅन नावाची कॉम्पिटिशन केली होती. तर त्याचाही थोडासा इन्फ्लुएन्स होत होता. सगळ्या गोष्टीचा एकत्रितच इन्फ्लुएन्स सुरू होता. मग त्यांना ते बोलले सायकलिंग सुरू कर, तुला बरंही वाटेल, इझी पण होईल. मग सायकल घेतली, सुरू केलं. त्यावेळेला सुरू केल्यानंतर पहिल्या 10 किलोमीटर मध्ये असं वाटलं होतं की आज दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं. आणि पण मग मी जे ठरवलं होतं त्याला मी आजपर्यंत 4 वर्षामध्ये मी जे ठरवलं त्याला माझा मूड असो नसो, माझी इच्छा असू दे नसू दे किंवा मी बिझी असो किंवा नसो, ती गोष्ट मी केली. मग मी ठरवते की संडे टू संडे सायकलिंग करायची. मग असं करत करत एक 4-5 महिन्यामध्ये जवळजवळ 100 किलोमीटर पर्यंत इथून मेहकर वगैरे मी जायचे. मग नंतर त्याच्यामध्ये आणखी पुढे जायचं असं म्हणून थोडंसं स्पेशल सायकल्स लागतात पण कोविडमध्ये त्या अवेलेबल नव्हत्या. मग त्यावेळेला रनिंगची सुरुवात केली आणि पहिला रन केला 1.7 किलोमीटर. तेव्हाही असंच वाटलं की दवाखान्यात न्यावं लागतं, काही शक्य नाही आपल्याला, खूप धाप लागायची, खूप दम लागायचा. आणि पण जसं मी म्हटलं मी ते ठरवलं होतं की आपण करत जायचं. मग खूप सारे फ्रेंड्स होते, त्यांनी मदत केली की सुरुवात कशी करायची, हळू वॉक करायचं, रन करायचं. मग ते करत गेले. मग अगदीच लवकरच 1-1.5 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये 4-5 किलोमीटर अगदी सहज जमायला लागलं. मग एक फ्रेंडनी स्वतःहून अप्रोच केलं की तुमची कन्सिस्टन्सी चांगली आहे म्हणाले, तुम्ही फार रेग्युलरली करताय. मग त्यांचं म्हणणं होतं की आपण प्रॉपर कोचिंग पद्धतीने करूया आणि 3 महिन्यामध्ये तुम्ही हाफ मॅरेथॉन करू शकता. आता हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटर. मला वाटायचं आपण आता 4-5 किलोमीटर करू शकतो, 21 3 महिन्यामध्ये कसं होणार. तुम्हाला रजिस्टर करून टाक, आपण बघूया काय करायचं. मग त्याच्या हिमतीवर रजिस्टर केलं, 21 किलोमीटर ट्रेन केलं आणि पहिली मॅरेथॉन म्हणजे आजारपणातून उठायच्या 1 वर्षाच्या आतमध्ये हाफ मॅरेथॉन पहिली. अभिनंदन तुमचं फार. आणि परदेशातल्याही तुमच्या मॅरेथॉन बद्दल मी ऐकलं. मग त्याच्यानंतरच आपल्या इथनं एक नितीन चौधरी सर म्हणून आहेत ज्यांनी ऍक्च्युली बुलढाण्यामध्ये रनिंगचं कल्चर आणलं. बरेच सिनियर आहेत ते. तर त्यांचं ते कॉम्रेड्स मॅरेथॉन एक करून आले होते. मग त्या फेलिसिटेशनला मी तिथे हजर होते. तर त्यांचा एक फोटो बघितला होता मी. कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या फिनिश लाईनच्या पुढे भारताचा एक फ्लॅग घेऊन एक फोटो होता त्यांचा. आणि का कुणास ठाऊक मला इतकी तीव्र इच्छा झाली की एक दिवशी हे करायचं, ते बघून. आणि मग तिथनं पण त्यावेळेला 21 किलोमीटर केलेलं. आता कॉम्रेड्स म्हणजे 90 किलोमीटर प्लस ती 12 तासाच्या आतमध्ये करावी लागते. ऍडिशनली त्याला तुम्हाला क्वालिफिकेशन असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती हिल्स मधली रेस आहे. सो तिथे 5 मोठ्या आणि 9 छोट्या हिल्स आहेत. सो ऍक्च्युली एकही मीटर असा नाहीये जिथे तुम्हाला फ्लॅट चालायचं, फ्लॅट जागा मिळेल. आणि 12 तास म्हणजे अगदी स्ट्रिक्ट त्यांचा कट ऑफ क्रायटेरिया असतो, क्वालिफाय करावं लागतं. पण मी तर त्यावेळेला जर मी असं केलं असतं की हे फार मोठं आहे आपल्याला आणि आपण नाही करू शकत तर कदाचित थांबले असते. पण त्याच्यासाठी म्हणजे समजा माझं एम 10 पायऱ्या चढायचं होतं तर त्याच्यानंतर मी एक पायरी सुरू केली. पहिलं अंतर वाढवलं. मग त्याच्या 1 वर्षानंतर मी 42 किलोमीटरची ट्रेनिंग करून फुल मॅरेथॉन कम्प्लीट केली नवी दिल्लीला. त्यानंतर मग स्पीडवर काम केलं कारण तिथे तुम्हाला विशिष्ट स्पीड लागतो. मग 1 वर्ष स्पीडवर काम केलं. आणि ज्या वेळेला वेळ आणि डिस्टन्स हे दोन्ही सुधारताना दिसलं त्यावेळेला म्हणजे मागच्या वर्षी मग त्याचं फुल ट्रेनिंग सुरू केलं. क्वालिफिकेशनसाठी 42 किलोमीटरची धाव तुम्हाला साधारणतः एक 4 तास 50 मिनिटाच्या आतमध्ये करावी लागते. मग पहिला अटेम्प्ट केला पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला. तर त्यावेळेला भावाचा आपण मी तुम्हाला स्टोरी सांगितली, त्याचं सुदैवाने पुन्हा लग्न झालं आणि चांगला प्रसंग होता आयुष्यातला. पण मग तो थकवा बॉडीवर असतो तर तिथे क्वालिफिकेशन झालं नाही, 5 तास 5 मिनिटं असं झालं. पण आता टाटा मुंबई मॅरेथॉन एक पुन्हा चान्स होता जिथे क्वालिफाय करायचा. पण टाटा मुंबईला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांनी सगळ्यांनी ऑलरेडी डिस्करेज करून टाकलं होतं कारण तिथला रूट थोडा टफ आहे, वातावरण ह्युमिड असतं आणि मला वाटतं ही मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे.
मग मी सुरुवात जशी केली तर पण मी अगदी छान कंट्रोल आणि असं ठरवलं होतं की आपल्याला 4 तास 50 मिनिटांमध्ये ती कंप्लीट करायची आणि देवाच्या कृपेने म्हणा सगळं व्यवस्थित झालं आणि 4 तास 48 मिनिटांमध्ये ती पूर्ण झाली. पण तिथून पुढे सुरू होणार होता कॉम्रेडचा टफ ट्रेनिंगचा आहे. तर त्याच्यामध्ये फरक असा असतो की तुम्हाला दर महिन्याला एक 50, 55, 60 असा मोठा रन करायचा असतो. आता 4 वर्षापासून इथे रन करणारे आपल्या बुलढाण्यामध्ये पुरुष मंडळी भरपूर आहे, पण महिला माझ्यासोबत कुणी नव्हतं. तर मला हे सगळे रन एकटे करावे लागायचे. म्हणजे वीकली मला साधारणतः 90 ते 100 किलोमीटर रन असायचे. त्यातले संडेचे रन कधी 21, कधी 26, कधी 32 किलोमीटर आणि मग एक 50 किंवा 55 असा असायचा. मग ते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं हे रन्स करायचे. प्लस आपल्या इथे उन्हाळा असतो त्यावेळेला. मग उन्हाळ्यामध्ये हे सगळे रन्स कसे मॅनेज करणार. माझा ड्रायव्हर मला नशिबाने ती एक बॅक जो सपोर्ट आहे तो फार चांगला मिळाला. माझा ड्रायव्हर गाडी माझ्यासोबत असायचे. मग मोठे मोठे रन्स करायला कधी अमरावतीला जा, कधी संभाजीनगरला जा, तिथे युनिव्हर्सिटीमध्ये उशिरापर्यंत रन करू शकता. पुणे युनिव्हर्सिटी पण खूप छान कॅम्पस आहे. आणि सातारा मेन तिथे साताऱ्याचा जो रूट प्रोफाईल आहे म्हणजे जे पहाड जे आहेत ते बऱ्यापैकी कॉम्रेड सारखे आहेत. मग साधारण 2 रन तिकडे, 1 रन अमरावतीला 50 किलोमीटरचा आणि एक 50 किलोमीटरचा टाटा अल्ट्राला होतो. पण एकदा आपण ठरवलं ना, असं म्हणतात की किसी चीज को अगर आप शिद्दत से चाहो तो सारी कायनात से आपसे मिलाने में लग जाते. तर ते जे ड्रीम होतं ते इतकं स्ट्रॉंग होतं की करायचंच हे फिक्स होतं. पण आता तुम्हाला गंमत सांगते, 50 झाला तो तर करू नाही शकली होती. पहिला जो लॉंग रन होता त्याच्यात इंजुरी झाली, म्हणजे पायाच्या गुडघ्याला दुखायला लागलं होतं. मग तो 33 किलोमीटरला सोडावा लागला. मॉरल एकदम डाऊन होऊन जातं की आपण इतकं मोठं काहीतरी करतो आहे आणि पहिलाच रन तुमचं असं झालं. मग खूप त्यावेळेला खचलेले होते. पण अमरावतीला डॉक्टर दिलीप पाटील सर आहेत, त्यांनी 10 कॉम्रेड्स केले आहेत. मग त्यांना विचारलं, सर मला एक लॉंग रन तुमच्यासोबत करायचं आहे. ते म्हणाले या. मग एकदा रात्री आम्ही 1ला चालू करून त्यांच्यासोबत माझा पहिला 50 किलोमीटर झाला आणि मी अक्षरशः रडले होते, कारण मला असं वाटलं होतं माझं कॉम्रेडचं स्वप्न गेलंय. मग तिथनं निघाल्यानंतर 65 झाला कास अल्ट्राला. त्याच्यानंतर पुन्हा एक 55 किलोमीटरचा मे मध्ये रन झाला आणि तो रन झाला त्यावेळेला मी इतकी खुश होते की आपण 1 वर्षाचा आपला हा जो ट्रेनिंग ब्लॉक आहे कम्प्लीट केला, पूर्ण केलाय. पण ऍक्च्युअल माझा जो स्ट्रगल सुरू झाला तो तिथनं सुरू झाला. रोज एन्झायटी असायची, म्हणजे काय होतंय तिथे जाऊन काय होणार. म्हणजे मेंटली त्या 1 महिन्यामध्ये इतकं ब्रेक झाले होते मी. पण माझे मित्रमंडळ, क्लोज मित्र आहेत, सरांचा सपोर्ट होता, फॅमिलीचा सपोर्ट होता, तो इतका स्ट्रॉंग होता. रनिंगचे जे फ्रेंड्स आहेत, क्लोज फ्रेंड्स, हा 1 महिना माझ्या आयुष्यातला सगळ्यात मेमोरेबल महिना म्हणेन मी. आणि तो कधी बरेच वेळा आपल्याला ते दुःख वाटतं किंवा वाईट वाटतं काय होतंय, पण मला असं वाटतं त्यातनंही मी इतकं काही शिकले की आपल्या समोर येणाऱ्या म्हणजे रनिंगने ऍक्च्युली रनिंग आपल्याला लाईफची फिलॉसॉफी, मला बरेच जण विचारतात रनिंगच का, तर रनिंग तुम्हाला तुमच्या लाईफची फिलॉसॉफी शिकवतं. म्हणजे रनिंग हा फक्त गेम नाही आहे, स्पोर्ट्स नाही. बरेच लोक त्याला ऍडिक्शन म्हणतात. मग कॉम्रेड्सचा जेव्हा दिवस आला त्या दिवशी सुरुवात करताना सुरुवात चांगली झाली, पण मध्ये ज्यांनी प्रेडिक्टेड ते सांगतात की मधला पॅच जो असतो थोडा ऊन आहे आणि खूप हिल्स आहेत. पण त्या दिवशी 10-11 डिग्री टेम्परेचर जास्त होतं नेहमीपेक्षा. मग खूप गरमी आणि हे सगळं करत 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 60च्या आसपास थोडासा टायमिंग जो आहे तो 12 तासाचा जे ट्रॅकर असतो त्यांच्याकडे त्या चिपमध्ये तो 12 तास 10 मिनिटं, 12 तास 5 मिनिटं. मग पुन्हा तिथे आपण मेंटली थोडंसं हे होऊन जातो की होतं की नाही, सोडून द्यावं का, कम्प्लीट करावं की नाही. पण ठरवलं होतं की संपेपर्यंत जाऊया. पण समहाव तो दिवस छान गेला आणि अगदी 11.5 तासामध्ये, म्हणजे शेवटच्या 30 किलोमीटरमध्ये जवळजवळ 30-35 मिनिटं मी वाचवू शकले. 11.5 तासामध्ये ते कम्प्लीट झालं. आणि तो कम्प्लीट झाल्यानंतरचा जो एकच विचार मनात होता, म्हणजे फिनिश लाईन जेव्हा क्रॉस केली त्या भावना कशा होत्या, काय वाटलं काय तेव्हा? स्वतःलाच मी बोलले की तूच होती स्वतःवर डाऊट करणारी आणि आज तूच ते पूर्ण केलंय. म्हणजे आपण स्वतःवर डाऊट करणारा सगळ्यात मोठा आपला व्यक्ती जो असतो तो आपण स्वतःच असतो. म्हणजे मला कधीच कोणी माझ्यावर डाऊट केला नाही की तो कॉम्रेड्स करू शकणार नाही, पण मीच स्वतःवर डाऊट घेत होते. आणि लास्टला तेच मी स्वतःशी बोलत होते की तू स्वतःला डाऊट केलं आणि तूच स्वतःला जिंकलंय. सो म्हणजे ऍक्च्युली जेव्हा मॅरेथॉन आपण पळतो ना, तर असं म्हणतात की जो व्यक्ती स्टार्ट लाईनला असतो तो फिनिश लाईनला नसतो, नवीन व्यक्ती असतो. सो इट इज लाईक अ रीबर्थ, पुन्हा जन्म घेतो आपण फिनिश लाईनला. कारण 12 तासाच्या त्या एकट्या प्रवासामध्ये जेव्हा आपण स्वतःशी चर्चा करत असतो, प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला वाटत असं थांबावं, प्रत्येक क्षणाला वाटतंय आपण हे का करतोय, कशासाठी आपण इथोय. आणि त्यातनं जेव्हा आपण पुढे जाऊन बाहेर पडतो ना, मानसिकरित्या, फिजिकली, म्हणजे मेंटली आणि फिजिकली तो तुमचा रिबर्थ असतो. बरोबर. कॉम्रेड्स फिनिश झालं, मोबाईल स्विच ऑफ झाला होता.
पण त्याच्याही इतक्या स्टोरीज आहेत. म्हणजे तिथे माझं फिनिश झालं त्याच्यानंतर माझे ड्रेसची जी बॅग होती ती माझ्या फ्रेंडकडे होती आणि तिचं दुर्दैवाने ती मागून येत होती माझ्या. तर तिथे काही मुलं होते जे इंडियन होते, 400-450 इंडियन होते त्यात. पण त्यांनी स्वतः ओळखून की तुम्हाला जॅकेट्स हवेत का, म्हणजे एक स्पोर्ट्स एक कल्चर पण जे असतं तेही तिथे बघायला मिळालं की तुम्ही मी जॅकेट देतोय, पॅन्ट देतोय, अल्युमिनियम फॉइल देतात आम्हाला. खूप छान. म्हणजे आताही तो अनुभव पुन्हा पुन्हा कितीतरी वेळेला वाटतो आणि चर्चेमध्ये तर तो आम्ही पुन्हा ऍक्च्युअली फील लाईक ती मॅरेथॉन आपण कम्प्लीट केली. तर रनिंगच का हे मला बरेच जण विचारतात. सो रनिंग इज लाईक फिलॉसॉफी ऑफ लाईफ. बऱ्याचशा गोष्टी रनिंगने मला शिकवल्या. जसं तुम्हाला मी उदाहरण देते, आपण जेव्हा चढत असतो आपल्याला असं वाटतं खूपच टफ आहे, सोडून द्यावं. पण त्यावेळेला मी विचार हा करत असते की आता चढ आहे म्हणजे उतार पण येणार आहे. सो सेम गोज विथ लाईफ. ज्या वेळेला आपल्या लाईफमध्ये डिफिकल्ट प्रसंग येतात आपल्याला असं वाटतं की बहुतेक संपतंय किंवा फार अवघड जाते किंवा हा फेस कधी जाणार. फक्त आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाहीये कधी चांगला फेस येणार. पण ज्या वेळेला अप आहे तेव्हा डाऊन पण आहे. स्टार्टिंग ही कायम डिफिकल्ट असणार, पण जसं जसं आपण सुरू करतो तसं तसं ते आपली ग्रोथ होत जाते. म्हणजे आपण आरोग्याविषयी बोलताना ना बऱ्याचशा गोष्टी बोलतो की मला त्रास आहे, मला हे आहे, मला ते आहे. पण एक गोष्ट जी आपण फोकस करायला पाहिजे दॅट इज कॉल्ड क्वालिटी ऑफ लाईफ. की माझ्या जगण्याची क्वालिटी काय आहे. मी जगते तर फक्त जगते का, मला त्रास आहे, मला त्रास नाही आहे, मी मेंटली काय विचार करते आहे, ह्या सगळ्या गोष्टींना ना क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतात. सो रनिंग मधनं जो माझ्यामध्ये बदल झाला दॅट वॉज माय क्वालिटी ऑफ लाईफ. आणि हाच मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा म्हणून आम्ही हे म्हणजे रणरागिणीचे क्लब सुरू केलं. पण त्याला अजूनही उत्तम प्रतिसाद आहे. एकही सॅटर्डे आमच्या लेडीज मिस करत नाही. आम्हाला पोचायला 5 मिनिटं उशीर झाला तर त्या त्यांच्या ऍक्टिव्हिटी सुरू करतात. आता आम्ही जवळजवळ 25 ते 30 महिला अमरावती मॅरेथॉनला चाललोय आणि तिथे आपल्या इथनं जवळजवळ 19 लेडीज पहिल्यांदा 21 किलोमीटर धाव पूर्ण करणार आहे 6 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये. आणि त्या करू शकतात तर इतर कुणीही. आणि हा प्रतिसाद मला असं वाटतं की जेव्हा तुमच्याशी मी बोलते, तुमचा संवाद आमच्या प्रेक्षकांशी होतोय तर हा प्रतिसाद नक्कीच वाढणार आहे. नक्कीच वाढावा. महिलांनी पुढे यावं. आपल्याला एक मेंटली आपण स्वतःला सांगून ठेवतो बऱ्याचशा गोष्टी, मला हे जमणार नाही. पण हे मला हे जमणार नाहीच्या पूर्वी एक प्रश्न स्वतःला आपण विचारावा, मी हे ट्राय केलंय का, मी करायचा प्रयत्न केलाय का. प्रयत्न केला म्हणजे मी माझा प्रयत्न केला आणि त्यातनं मी शिकले ही गोष्ट वेगळी आहे. पण आपल्याला इतर लोकांनी सांगून ठेवलंय की काही गोष्टी ह्या तुला नाही जमणार, हे तुला आता वय झालंय ना तर नाही जमणार म्हटल्यावरती आपली मानसिकता तीच होते की नाही बाबा हे म्हणतात नाही जमणार, मला नाही जमणार. हे सगळेजण मला आताही बोलतात की आम्ही तर 200 मीटर पण पळू शकत नाही. कारण तुम्ही पळतच नाही. मी 90 किलोमीटर करू शकते कारण मी तेवढी प्रॅक्टिस केली, तितकं मी माझी बॉडीला तेवढं स्ट्रेंथ बिल्ड केली, तितका माझा आहार मी चेंज केला म्हणून आपण करू शकतो. हा बदल आपण आपल्यामध्ये जर केला तर प्रत्येक जण करू शकतं. आणि फिटनेस हे आहे ना ही बेसिक ह्युमन बिईंगची रिक्वायरमेंट आहे. आपण अन्न वस्त्र निवारा बोलतो ना, तर ह्या आता हे सगळं आलंय आपल्याकडे. अश्विनी ताई, माझे 2 प्रश्न आहेत. लाईफस्टाईल म्हणजे काय आणि आजार वाढण्याची कारण काय प्रामुख्याने? मुख्य उद्देशच हे सगळं जे मी करते आहे त्याचा तोच आहे की लाईफस्टाईल रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करायचा. आता लाईफस्टाईल म्हणजे काय तर आपण कसं जगतो ह्याची पद्धत म्हणजे लाईफस्टाईल. सोप्या शब्दात सांगायचं तर, पण मेडिकल टर्म मध्ये सांगायचं झालं तर 6 मुख्य मुद्दे आहेत जे आपले बदललेत आणि ज्याच्यामुळे आजकाल हे आजारपण आपले वाढत चालले आहेत. तर मागच्या 30 वर्षामध्ये जे वाढते ट्रेंड्स आहेत त्याचे जे मुख्य कारण आहेत त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे झोप. तर पूर्वीच्या काळामध्ये आपण सूर्य मावळला की झोपायचो, सूर्य उगवला की उठायचो. कारण आपल्या बॉडीमध्ये एक क्लॉक असतं, ते क्लॉक सूर्याशी रिलेटेड आहे. पण जेव्हापासून लाईट्स आले तेव्हापासून आपली झोपेची आणि उठायची वेळ बदलली, त्याच्यामुळे हॉर्मोनल इश्यूज वाढत आहेत. सेकंड, लॅक ऑफ एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे आजारपणानंतर काहीतरी करावं किंवा आम्हाला गरज नाही. आणि एक्सरसाइज आहे दॅट इज इंटरनल क्लिनिंग. आपण जे दिवसभर खातो आहे, स्ट्रेस घेतो आहे, आपण बऱ्याचशा कामामध्ये कायम असतो, दिवसभर आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी जी काही थोडीफार होते, याच्यातनं आपल्याला जे इंटरनल जे डॅमेजेस आहेत ते बरं करण्याचं काम. डिटॉक्स ऐकता ना तुम्ही, डिटॉक्स ज्यूस घ्या, डिटॉक्स हे घ्या. सो एक्सरसाइज इज द बेस्ट डिटॉक्स, स्लीप इज द बेस्ट डिटॉक्स. आणि आपला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आहार. आता आहाराविषयी तर बोलायला लागलं तर आपल्याला जे तासभर कमी पडेल, पण थोडक्यामध्ये मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची अशी वाटते की आजार वाढण्याचं कारण काय आहे माहितीये का, की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो. उठल्यापासून स्त्री म्हणा पुरुष म्हणा, जॉब, पैसे,
मुलं बाळं, त्यांचं एज्युकेशन, कुठे बाहेर जायचं आहे, कार घ्यायची आहे, कोण मला काय बोललं, ही मला काय बोलली, परंतु आपल्या दिवसामध्ये आपल्या आरोग्याचा विचार आपण कधीच करत नाही करत. आणि हे आपल्याला कोणी सांगतही नाही. आजारी पडल्यानंतर आपल्यापेक्षा एक गोळी घ्यावी आणि आपण बरं व्हावं. पण आपल्याला आता सध्या जो बदल पहिल्यांदा करायचा आहे तो म्हणजे मी आजारी पडू नये यासाठी आपण खूप काही करू शकतो. हे जे लाईफस्टाईल फॅक्टर्स आहे हे आपण जर आतापासून सुधारले तर आपण ह्या आत्ताच्या दिसणाऱ्या 90% आजारांना होण्यापासून वाचवू शकतो. आणि आणखी एक माझा मुद्दा असा होता, नवरात्रीचे उपवास सध्या सुरू आहेत, तर हे उपवास करायला हवेत का? डाएट हा फार मोठा मुद्दा आहे. तर थोडक्यात मी सांगते की पहिला जो मुद्दा असतो डाएटमध्ये तो आहे की डाएटिंग असा काही कॉन्सेप्ट नाहीये. आपण जे खातो त्याला आपण आहार म्हणतो. तर पहिल्यांदा तर आपण आपल्या जिभेसाठी खातोय, आपण आपल्या आरोग्यासाठी खातच नाहीये. आपण आपल्या आरोग्याचा विचार खाण्यामध्ये हळूहळू आणायला सुरुवात करायची आहे. ज्या वेळेला आरोग्याचा विचार आपण खाण्यामध्ये आणू त्यावेळेला आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सणावारांना आपण जे पदार्थ करतो, सणावारांचा मुख्य उद्देश जो आहे तो मानसिकता आपली बदलणे. कोणाच्या विषयी आपल्या मनामध्ये जर काही असतील, निगेटिव्ह माइंडसेट जो असतो किंवा निगेटिव्हिटी जी आहे ती बदलून पॉझिटिव्हिटी आणणे, एकमेकांची बाइंडिंग असणं, सामाजिकरित्या आपण एकमेकांमध्ये राहणं, हे त्याचे मुख्य उद्देश आहे. खाणं हा त्याचा एक भाग आहे, पण आता बाकी सगळे उद्देश बाजूला पडून फक्त खाण्याशी बरोबर. तर नवरात्रीचे उपवास ज्यांना करायचे आहेत आपण करू शकतो, पण प्रत्येक वेळेला आपण न्यूट्रिशियस खाण्याचा विचार केला पाहिजे की आपण जे खातो आहे ते नुसतंच खायचं म्हणून नको खायला, त्यातनं बॉडीला फायदा आहे नाही हा विचार करायला पाहिजे. दुसरं, जे डायबिटिक आहे, ज्यांना हायपरटेन्सिव्ह मेडिसिन सुरू आहे किंवा कुठल्याही पद्धतीची औषधी सुरू आहेत, त्यांनी या उपवासांपासून दूर राहिलेलं बरं असतं. आम्ही कित्येक पेशंट बघतो हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर लो होऊन मग ओपीडी मध्ये येतात, पण ह्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंटेबल आहेत. आता आपण आहार, झोप आणि एक्सरसाइज याविषयी बोललो. आणखी पुढचे 3 मुद्दे आहेत ते म्हणजे सोशल कॉन्टॅक्ट. तर माणूस हा सामाजिक प्राणी आहे, पण आपण खूप आयसोलेट होत चाललोय की मला कोणाची गरज नाही, मला ठीक आहे मी एकटं मॅनेज करून घेईन. पण माणसाची बेसिकच नीड आहे ह्युमन बीशी अटॅच असणे. तर सोशल कॉन्टॅक्ट तुमचे महत्वाचे आहेत. तुमचा स्ट्रेस महत्वाचा आहे. आता स्ट्रेस विषयी मी 2 वाक्य एक्स्ट्रा बोलेन. आपल्याला स्ट्रेस आहे हे आपण इतकं मान्य करून घेतो की त्याच्यावर काहीतरी करता येतं हा आपण मुद्दा विचारच करत नाही. सो स्ट्रेस हा प्रत्येकाला येणार आहे. लहान मुलाच्या हातची पेन्सिल आपण हिसकली तरी त्याला स्ट्रेस येतो, पण तो इमिजिएटली दुसऱ्या गोष्टीमध्ये बिझी होऊन जातो. सो तो स्ट्रेस त्याच्यावर जास्त वेळ राहत नाही. आपण काय करतो, एखाद्या गोष्टीचा आपल्याला स्ट्रेस आला तर आपण त्याच्यामध्ये वेळ जास्त घालवतो. सो जसं प्रॅक्टिसने आपण चालणं शिकतो, स्विमिंग शिकतो, स्वयंपाक शिकतो, तसं प्रॅक्टिसने हा जो वेळ आपण स्ट्रेसमध्ये घालवतो तो आपल्याला हळूहळू कमी करता येतो. शक्य आहे, अगदी शक्य आहे. छोटे छोटे 3 टिप्स देऊ पटकन. नक्की नक्की. डीप ब्रिदिंग करा. सेकंड, नेचर असतं ना आपला जे निसर्ग आहे हा नॅचरल अँटी डिप्रेशन, अँटी स्ट्रेस हॉर्मोन रिलीज करणार आहे. नेचरमध्ये वॉक करा किंवा कोल्ड वॉटर, थंड पाणी असतं बर्फाचं, ते पाणी तुम्ही हाताला पायाला जरी लावलं तरी स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि हॅपी हॉर्मोन्स वाढतात. तुम्ही वॉक करा, एक्सरसाइज करा, हे सगळे फ्री. आणि मला असं वाटतं की ह्याच्यासाठी तर आम्ही सगळेजण हॉस्पिटलमध्ये जातो. हो, हॉस्पिटलमध्ये जाण्याचं प्रमाण आपण 90% कमी करू शकतो. हे 6 मुद्दे जर आपण जे आपण शोधतो आहे ना बाहेर, आनंद शोधतो आहे, काहीतरी कुणीतरी मला सांगावं की मी करू शकतो, कोणीतरी माझं कौतुक करावं, हे सगळं आपल्यामध्ये ऑलरेडी आहे. आपल्याला फक्त त्याला बघायचं आहे. आज खरं म्हणजे तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि आज या नवरात्रीत खरं तर तुम्ही आहात आमच्या नवदुर्गा. ताई, खरं म्हणजे निघण्याची वेळ झाली आहे आणि बोलता बोलता बराच वेळ निघून गेलाय, निघावं लागेल. पण जाता जाता एकच संदेश सर्वांसाठी, सर्व महिलांसाठी एकच संदेश आहे की आपल्याला जे हवंय, आपण जे शोधतो आहे ते सगळं आपल्याकडे आहे. आपल्याकडे पॉवर आहे, आपल्यामध्ये कपॅसिटी आहे. फक्त आपण बऱ्याच वेळेला आपल्या स्वतःला मेंटली किंवा मानसिकरित्या बांधून ठेवतो की ही माझी जबाबदारी आहे, हे मी करू शकते, हे मी करू शकत नाही. यातनं बाहेर पडा, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबाला पहिले खाऊ घालायचं आणि आपण शेवटी खायचं असं न करता सगळ्यांनी सोबत बसून जेवण करा. आणि तुम्ही जेवढे बदल करणार, जेवढ्या महिला सुदृढ असतील तेवढं कुटुंब सुद्धा सुदृढ राहणार आहे. आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची जबाबदारी जरी असली तरी जर आपण फिट फिजिकली आणि मेंटली असू तरच आपलं कुटुंब सुद्धा आनंदी असणार आहे. धन्यवाद. आज आमच्या या नवदुर्गेचा सन्मान करतायत सौभाग्यवती स्वातीताई कन्हेर पाटील आणि सौभाग्यवती सुचेताताई बराटे. हळदी कुंकवाच्या लेण्याने आणि मानाच्या सुंदर अशा पैठणीने
आमच्या वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेकडून या नवदुर्गेला भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा.